ठिकाणी स्वयंभू आहे। आजचा जो दिवस आहे याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात। हे गाईज, मी प्रजिता बुरुड। तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, 15 नोव्हेंबर आहे आणि आमच्या इकडे ना भीमाशंकरला खूप छान कार्यक्रम असतो। तर आज मी तिकडे जाणार आहे आणि ना मी त्याच्याबद्दल तुम्हाला आधी नाही सांगणार आहे। मी तिथे गेल्यावर काय अनुभवलं ना ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मी पण फर्स्ट टाइमच चालली आहे। सो आजचा दिवस मी कसा स्पेंड करते ना ते मी तुम्हाला दाखवते। चला, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो। सो गाईज, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ना मी फर्स्ट टाइम भीमाशंकरला चालले होते। म्हणजे आमच्या इकडची जुनी लोक अशी सांगतात, म्हणजे मला सांगत होती की त्या दिवशी ना तिथे खूप छान देवबाप्पांचं रात्रीचं 12 वाजता दर्शन होतं। तर मग हे सगळं जुन्या लोकांचं ना खूप गोष्टी ऐकून आम्हाला ना ओढ लागली होती की आम्ही इकडे जावंच। आणि मग आम्ही फायनली भीमाशंकरला आज आलो आहे। आणि आज आल्याला ना आम्ही असा विचार केला की अजिबात गर्दी नाही आहे तर पहिलं दर्शन करावं। आणि तिथे खूप सुंदर सजावट केली होती गाईज। सो गाईज, खूप छान दर्शन घेतलं आम्ही आणि ना तिथे बसलो होतो। पहा मंदिर किती छान सजवलंय, जसं की दिवाळीसारखंच एकदम सजवलंय। आणि ना तिथे रांगोळी काढत होते, तर ती पण रांगोळी ना आम्ही ऑब्झर्व करत होतो की ते किती छान काढतायत आणि मन लावून काढतायत। तर मी त्याचं ना तुम्हाला एक पूर्ण झाल्यावर दाखवते ती। आज तुम्ही या श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी आलात। याला डाकिन्याम भीमशंकरम असं म्हणतात। त्रेतायुग आणि त्रिपुरासूर नावाचा असुर होता, त्याची राजधानीची जागा आहे। शिवलिंग या अनाधिकालापासून या ठिकाणी स्वयंभू आहे। आजचा जो दिवस आहे याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात। त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे का? त्रिपुरांतक। त्रिपुरांतक याचा अर्थ असा की त्रिपुरा असुर जो होता त्याचा आज शंकराने अंत केलेला आहे। तेव्हा हा त्रिपुरासुराचा अंत कसा झाला? या त्रिपुरासुराला शंकराने वरदान दिलं होतं की तुला स्त्री आणि पुरुष मारणार नाही, कुणीतरी मारेल पण स्त्री पुरुष मारणार नाही, असा भगवंतानी शंकरांनी त्याला आशीर्वाद दिलेला होता। काही वर्षांनी तो उन्मत्त झाला, राक्षस रूपाने वागू लागला। म्हणून ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, चंद्र या देवदेवता ऋषीमुनी येऊन शंकराजवळ प्रार्थना केली की आता जे आम्हाला त्रास होतोय, देव ऋषीमुनी आहेत, देव यज्ञ याग आहेत, वाघ आहेत, सगळं बंद पडलेलं आहे, सर्व संपूर्ण पृथ्वीवरती हा त्रस्त करू लागलेला आहे, त्याचा याचा संहार झाला पाहिजे अशी शंकराला सगळ्यांनी प्रार्थना केली। तेव्हा भगवंत म्हणले मी एकटा पण याचा संहार करू शकत नाही, काय तर मी त्याला वरदान दिलेलं आहे की तुला स्त्री आणि पुरुष मारणार नाही, कुणीतरी मारेल। मग म्हणजे याला कसा संहार करायचा? तर तुम्ही शक्तीची आराधना करा। शक्ती म्हणजे पार्वती, ती माझ्या शरीरामध्ये प्रवेश करील आणि आम्ही दोघेजण मिळून त्याचा संहार करू। इथे कमलजा देवीचं मंदिर आहे वरती बस स्टँडच्या जवळ। तिला त्रिपुर सुंदरी ब्रह्मदेवाने कमल पुष्पाने तिला स्थापन केलं। ती कमलजा त्रिपुर सुंदरी पार्वती आणि हे भीमाशंकर अर्ध्याच्या दोघांनी मिळून अर्धनारीश्वर रूप घेतलं। इथे 2 लिंग आहेत, आध्या बाजूला शिव आहे, आध्या बाजूला शक्ती आहे, असं अर्धनारीश्वर रूप घेऊन त्रिपुराचा संहार घेण्याकरता त्यांनी यासाठी युद्ध चालू केलं। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला युद्ध, प्रतिपदेला युद्ध सुरुवात झाली, परंतु त्यांना हटेना, त्यांचा बलाढ्य तो राक्षस होता। तेव्हा शंकर म्हणले की मी एकटा याचा संहार करू शकत नाही, ते ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, चंद्र या सगळ्या देवतांनी मला मदत करावी। म्हणून या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 रूप आहेत। इथं ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आणि पार्वती अशी पंचतत्व एकत्र होऊन भीम रूप घेतलं। आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे आजच्या दिवसाला त्रिपुरासुराचा या ठिकाणी शंकराने संहार केला, त्याचा वध केला। म्हणून त्रिपुरांतक त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। हा उत्सव केला जातो। मोठ्या रूपात मारलं म्हणून याला शंकराने रूप सोडताना याला भीम रूपात मारलं म्हणून भीमशंकर। मारल्यानंतर अंगातून जो घामाचा आलोट होता त्या घामाला आशीर्वाद दिला। जशी माझ्या अंगातून गंगा, गोदावरी, भागीरथी नदी निघालेली आहे तशी भीमाने इथून व्हायला सुरुवात होईल। ती भीमाने इथून सुरुवात झालेली आहे। आणि डाकिनी ही आणि शाकिनी अशा 2 त्रिपुरासुराच्या पत्नी होत्या। त्यांनी शंकराची प्रार्थना केली, माझा पती होता, तुमचा भक्त होता, तुम्ही त्याला आशीर्वाद दिलात,
त्यांनी चांगलं काम केलं नाही, तो राक्षसरूपाने वागू लागला, म्हणून त्याचा संहार केला, पण आमचा उद्धार करा. तेव्हा भगवंत म्हटले की तुमचा उद्धार होईल, तुम्हाला मोक्ष मिळेल, हे क्षेत्र तुमच्या नावाने प्रसिद्ध होईल. मग या क्षेत्राला डाकिनी क्षेत्र म्हणतात. भीमा नदी आणि शंकराचं नाव म्हणून डाकिन्याम भीमशंकरम असं म्हटलेलं आहे. तेव्हा आजचा दिवस जो आहे हा त्रिपुरी पौर्णिमा इथला जन्मोत्सव म्हणून मानला जातो. म्हणून संपूर्ण या ठिकाणी दीपोत्सव आहे, देवाला महाशृंगार आहे. हा पोशाख घातलेला हा वर्षातून एकदा घातला जातो. असे पोशाख वर्षातले काही दिवस ठराविक दिवस आहेत, असं हा दर्शन पाहायला मिळतं. आजचं जे दर्शन आहे फार महत्वाचं दर्शन आहे. आज त्रिपुरांतक झालेला दीपोत्सव लावलेला, संध्याकाळी आता आरती होईल, याची पालखी घेतली जाईल, देवीपर्यंत पालखी जाईल, तिथून येईल आणि रात्रभर भक्तांकरता मंदिर उघडे राहील. तर गाईस आता ना 7:30 वाजले होते आणि तिथे ना आता आरती सुरू झाली होती. तर आरती झाल्याच्या नंतर ना कळमजाई देवीची पालखी ना मंदिरात येते, तर ते दृश्य पहा. आता इथे पालखी जरा वेळ थांबली ना की तिथे त्यांची भेट होते. दर्शन झाल्याच्या नंतर ना कळमजाई देवीची पालखी परत त्यांच्या मंदिराकडे रिटर्न जाते आणि तिथे गेल्याच्या नंतर परत देवबाप्पांची पालखी कळमजाई मंदिराकडे येते. तर इतकं सुंदर दृश्य होतं ना, ते इतकं छान वाटत होतं. तर आता इकडचं कळमजाई देवी मंदिरातलं दृश्य पहा. तर आरती झाल्याच्या नंतर खूप जास्त गर्दी झाली होती तिथे. मग आम्ही 5-10 मिनटं थांबलो आणि मग खूप छान दर्शन झालं आमचं. तेव्हा गर्दी अजिबात नव्हती. तर आता ना पालखी देवबाप्पांची रिटर्न मंदिराकडे चाललेली आहे आणि तिथे राहणारी जी लोक आहेत ना, तिथल्या लेडीज येऊन देवबाप्पांची पूजा करत होते. सो गाईज, पूर्ण व्हिडिओ पाहिला का? तर मग कसा वाटला व्हिडिओ ना, ते आम्हाला कॉमेंट्स करून कळवा आणि लाईक करा, खूप लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.